नाही फंड घेणं, विकास कामं करणं, नागरिकांचे प्रश्न सोडवणं या माध्यमातून कराड दक्षिण सारखा एक नावाजलेला मतदारसंघ, ज्या मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आलेले, त्या मतदारसंघात परिवर्तन घडेल असं या युवा मतदाराचं. महिलांच्या सुरक्षतेविषयी खूप सारे प्रश्न उद्भवत आहेत, तर सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की काय नियम केले पाहिजेत किंवा काय सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत किंवा कसा ठोसपणे निर्णय लागला पाहिजे महिलांच्या सुरक्षतेविषयी? जेव्हा काही आता अत्याचार होतात तेव्हा काय होतं की राजकीय वळण दिलं जातं त्याला. जेव्हा अत्याचार होतात त्याला राजकीय वळण न देता त्या मुलीची जी सुरक्षितता आहे, ज्या फॅमिलीला त्यांच्या मनावरती त्याचा काय परिणाम होतो त्याचा विचार न करता सगळेजण त्याला राजकीय वळण देतात किंवा त्याला त्याच्यामध्ये जातीभेदमध्ये त्याच्यात कन्वर्ट केलं जातं. तर ते न करता मुलींना जे काय आहे त्याच्यावरती जो परिणाम होणार आहे फॅमिलीवरती त्याचा कोणीही विचार करू शकणार नाहीये. जे राजकीय वळण देतात त्यांना त्यांची परिस्थिती माहीत नाहीये, तर त्या परिस्थितीची जाणीव करून घेता आपण सगळ्यांनी त्यांना फक्त एवढंच म्हटलं पाहिजे की सगळ्यांनी त्यांच्या परिस्थितीचा विचार करूनच रिझल्ट द्यावा. आपलं नाव? तन्मय शिंदे. कोणता मतदारसंघ? कोरेगाव. तुमच्या मतदारसंघातून काय काय समस्या आहेत? कोरेगाव मतदारसंघातून कोरेगावमध्ये रस्ते, पाणी, गटारे, क्रीडांगण, आरोग्य केंद्र अशा आदी समस्या आहेत. त्याचबरोबर उद्योगधंदे वाढले पाहिजेत. उद्योगधंदे नसल्यामुळे अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत. त्याच दृष्टिकोनाने लोकांचेही विचार बदलले पाहिजे. आपले नाव? वेदांत डेरे. कोणता मतदारसंघ? वाई मतदारसंघ. याआधी कधी मतदान केलं आहे का? नाही, फर्स्ट टाइम मतदान. काय भावना आहे तुमच्या पहिल्या मतदानाच्या? आमच्या भावना एवढ्याच आहेत की जे आमचा मतदारसंघ आहे, आमच्या मतदारसंघातील दुर्ग संवर्धन, पर्यटन विकास ह्या गोष्टीत फक्त वाढ झाली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, कोणाची सत्ता येईल, महाविकास आघाडी की महायुती? महाविकास आघाडी. तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येईल? महाविकास आघाडीची. पण मला असं म्हणायचं की आता ज्यांनी लाडकी बहीणची योजना काढलेली आहे तर ते न काढता त्यांनी महागाईवर विचार करावा. ती योजना तशी चालू ठेवून पण महागाई जी जास्त झाली दुसऱ्या ठिकाणी ती कमी करण्याचा प्रयत्न करावा. आणि रोजगार जे काही आमच्या स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते त्याच्यासाठी पण त्यांनी खूप जास्त प्रयत्न करावे अशी आमची इच्छा. नमस्कार. आज आपण सातारा जिल्ह्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस या ठिकाणी अपेक्षा तरुणाच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले. त्याचप्रमाणे यशोदा टेक्निकल कॅम्पसचे विवेककुमार रेदासनी सर, जे की संचालक आहेत यशोदा टेक्निकल कॅम्पसचे, तर त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. 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 आपण आज आपल्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचं येणाऱ्या लोकप्रतिनिधींविषयीचं मत आपण जाणून घेतलं. तर विद्यार्थ्यांना आपण मतदानासंदर्भात काय आवाहन कराल? सर्वप्रथम मी सकाळचे अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या कॅम्पसमधून आमच्या विद्यार्थ्यांना मतदानाबद्दल जनजागृतीचा हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार व धन्यवाद. मी आमच्या कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी मतदानामध्ये 100% पार्टिसिपेशन करावं आणि मतदानाच्या दिवशी सुट्टी न घेता आपण एक भारताचे नागरिक आहे म्हणून एक आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्याचबरोबर आपण फक्त आपलाच हक्क न बजावता आपण जनतेमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये पण मतदानाबद्दल जनजागृती करावी, जेणेकरून जास्तीत जास्त मतदान होईल आणि या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा, राज्याचा प्रत्येक नागरिक हा आपला मतदानाचा हक्क मतदानाच्या दिवशी बजावेल. आणि हा मतदानाचा दिवस जो आहे हा सुट्टी न घेता आपण एक आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी एक आपण काम करावं. त्याच्यामुळे आजची जी युवा पिढी आहे आणि जे कॉलेजचे विद्यार्थी आहे आणि असे जे विद्यार्थी की जे पहिल्यांदा मतदान करतायत ती त्यांनी निश्चितच आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड करावी पाहिजे. धन्यवाद. येस, नक्कीच सर. आपण केलेल्या आव्हानाला तरुणाई गांभीर्याने घेऊन आपल्या भारताच्या भविष्याचा विचार करेल आणि मोठ्या संख्येने मतदान करेल या अपेक्षा आपल्यातर्फे व्यक्त करत आहोत. दैनिक सकाळसाठी ऋषिकेश मोरे, सातारा.